गोकर्ण, मुरुडेश्वर आणि हुणावरला जाण्याचा प्लॅन करताय तर ही रील तुमच्यासाठीच। 3 डेज आणि 2 नाईट्स मध्ये आम्ही हे सगळं अगदी बजेटमध्ये कव्हर केलं। कसं चला सांगते। एका महिन्या अगोदरच आम्ही मंगलोर ट्रेनची येण्या जाण्याची तिकीट काढली, ज्याचा खर्च आम्हाला आला 984 रुपये। कुमताला उतरल्यावर आम्हाला 2 ऑटो करावे लागल्या, त्याचा खर्च आम्हाला पर पर्सन 300 रुपये आला। राहण्यासाठी हे सुंदर आरके बीच कॉटेज आम्ही आधीच बुक केलं, जे मेन गोकर्ण बीचला आहे। थंडी असल्यामुळे आम्ही नॉन एसी रूम मध्ये स्टे केलं आणि 2 दिवसांचा खर्च आम्हाला पर पर्सन 1650 रुपये आला। थकल्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी गाडी करून मुरुडेश्वरला गेलो, त्यामुळे तिथे आम्ही पर पर्सन 500 रुपीज ट्रॅव्हलिंगला खर्च केले। पुढचे 2 दिवस स्कूटी रेंट केली, ज्यात पेट्रोल आणि स्कूटीचे मिळून पर पर्सन आम्हाला 1000 रुपये ट्रॅव्हलिंगसाठी लागले। होनावरची ही सुंदर बोट राईडची मजा आम्ही पर पर्सन 160 रुपीज मध्ये केली। मुरुडेश्वरची लिफ्ट, म्युझियम, याना केव्स, एंट्री फीज असे अदर्स छोटे मोठे खर्च 100 रुपीज। कर्नाटकमध्ये लोकल फूड बरंच स्वस्त आहे, पण आम्ही सोयीनुसार जेवल्यामुळे 3 दिवसात आम्हाला एका माणसासाठी जवळपास 2400 रुपये लागले। मुंबईला परत येताना स्टे टू कुमता आम्ही कारने आलो, ज्यासाठी आम्ही 300 रुपीज पे केले। तर अशा प्रकारे आम्ही ही ट्रिप फक्त 7400 मध्ये केली। मग पटापट ही रील तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि अपकमिंग डिटेल व्हिडिओ सिरीजसाठी मला नक्की फॉलो करा। बाय।